नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवसेनेत पक्षप्रवेशाचा झंझावात, सत्र दररोज सुरूच. माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश. उभाठा, राष्ट्रवादी पवार गट, बहुजन विकास आघाडी, मनसे यांच्या लोकप्रतिनिधींचा शिवसेनेत प्रवेश. गेल्या अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत असून त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असून उबाठाचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ, ओसरविरा ग्रामपंचायत सरपंच नरेश कोरडा, धानिवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा, गंजाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अभिजित देसक, प्रभारी सरपंच कौशल कामडी, उपसरपंच निकणे ग्रामपंचायत उपसरपंच सुदाम नेरे यासह विविध ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पालघर जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे व पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. सदर पक्षप्रवेशास प्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार मनीषा निमकर, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, शिवसेना जिल्हा संघटिका वैदेही वाढाण यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी बरोबर प्रणय पाटील. जिल्ह्याची ब्युरो पालघर. बंधू आणि पत्रकार मित्र, खरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी गेल्या आपण एक महिनाभरापासून या ठिकाणी आपण प्रयत्न करत होतो आणि विशेष करून आसपाक जो आहे, आसपाकला मनापासून धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेने या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करताय. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं शिवसेनेची ध्येय धोरणं थोडीशी एक नवीन असं वाटत असेल, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभाटामधनं सुद्धा आमचे सुभाष चौरे जो या ठिकाणी प्रवेश करतो आहे त्याला सुद्धा कळलेलं आहे की खरी शिवसेना कोणती आणि नक्की शिवसेना कोणती. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, खरं म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळे ही महायुतीचं सरकार या ठिकाणी मोठ्या 232 आपल्या आमदारांच्या संख्येने निवडून आलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या 5 वर्षाच्या कालावधी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत लोकाभिमुख, ज्याला म्हणतो की एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि खरोखरच सामान्य जनतेचे प्रश्न जे आहे ते कशा पद्धतीने सोडवायचे, त्यांना न्याय कशा पद्धतीने द्यायचा आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे एक लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण. आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणीला या ठिकाणी आदिवासी महिलांना नव्हे तर संपूर्ण वेगवेगळ्या जाती धर्मातील आणि एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटक असलेल्या महिलांना एक चांगला त्या ठिकाणी एक लाभ मिळतो आहे आणि त्या ठिकाणी 1500 म्हणून आता 21 रुपये होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हे ठिकाणी खऱ्या अर्थाने हे जे 21 रुपये जे आहे हे सुद्धा आपल्या आदिवासी भगिनीला त्या ठिकाणी तिने संसार जर व्यवस्थित जर केला तर किमान एक 15 दिवसापर्यंत तरी तिचं त्या ठिकाणी म्हणजे आपलं 15 दिवस त्या ठिकाणी त्याच्या उदरनिर्वाह करू शकते. आणि म्हणून अशा पद्धतीने एक ना अनेक असे ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले आणि खरोखरच एक त्यांच्या विचारांना, त्यांनी केलेल्या कामांना शेवटी या ठिकाणी आपण जिल्हाध्यक्ष कुंदन संखे साहेब आणि तुम्ही माझ्याकडे बघून या ठिकाणी एवढा प्रवेश करतायत. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि तुम्ही नवीन आणि जुने, आता त्या भागामध्ये माझे जुने कार्यकर्ते ते पण विचार सांगतायत की काय म्हणजे थोडंफार
मनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे विचार येत आहे की बा यांना प्रवेश दिला आमचं काय, ही जी भावना त्यांच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी थोडाफार येत होता, परंतु त्या ठिकाणी इथे आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी काढून त्यांच्या मनातून काढलेला आहे. थोडे दिवस थोडीफार धुसफूस राहील. म्हटलं तुम्ही जुने आणि नवे हा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आमच्याकडनं तशा पद्धतीने होणार नाही. जुने काय आणि नवे काय आपण एवढ्यावरती न थांबता या ठिकाणी जे उर्वरित जे काही तुमच्याशी संबंधित असलेले जे कार्यकर्ते आहेत तेवढे त्यांना सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आणि लवकरच आपण एक अजून 15-20 दिवसामध्ये पुन्हा अशाच प्रकारे एक मोठा गट जो आहे तो गट आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. थोडंसं मी पण काही दिवस थोडंसं थांबलो होतो आहे. त्या ग्रामपंचायती आपण या ठिकाणी कव्हर करायच्या आहे. देशात अजून काही आपलं बरीचशी गावं आहे ती अजून काही प्रलंबित आहे. त्यानंतर आपण कुंदन आपण नंतर बंदरपट्टी घेऊ आपण, कारण बंदरपट्टीमध्ये